नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथं वेलकम नाव तुम्हाला दारातल्या रांगोळीत दिसलंच असेल. ते कशासाठी सांगते तर आज होतं मामाच्या मुलीचं केळवण. केळवण असल्यामुळं सकाळी अगदी आज रविवार असून सुद्धा सकाळी लगबगीने उठावं लागलं आणि स्वयंपाकाची तयारी करावी लागली. त्यासाठी मी काय केलं, सुंदर असं पितळाचं ताट धुवून स्वच्छ केलं आणि पिवळ्या पांढऱ्या फुलाचं डेकोरेशन डायनिंगवरती करून घेतलं. आज केळवण आहे, अगदी आनंद होता आणि त्यासाठी मी काय केलं, केळवणचं स्टिकर तर भेटलंच, पण नवरीच्या नावाचं काही स्टिकर आम्हाला मार्केटमध्ये भेटलं नाही. मग काय स्केच पेन घेतला आणि स्टिकर घरीच बनवलं. बरं, कोणीतरी आपल्या घरी येणार आहे म्हणल्यावर वरण भात तर झालाच पाहिजे. त्यासाठी मी काय केलं ताईंनो, गावाकडं डाळ केलेली असती उन्हाळ्यामध्ये आणि ती डाळ शिटीतल्या पाण्याने शिजत नाही. मग मी तुरीची डाळ अगदी 5 मिनिटं भिजत घातली आणि आज एवढी छान डाळ शिजून घेतली आणि अगदी वरण भात छान शिजलं होतं. बरं, स्वराजला आणि स्वराजच्या पप्पाला आज रविवार होता, गावाकडं काम होतं म्हणून त्यांचा डब्बा सकाळी बनवून घेतला. मग पाहुण्यांच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. सकाळी काय बनवलं होतं, तांदळाची भाजी आणि मटकीची भाजी. मग त्यांचा डब्बा बनवून दिला आणि आता लगेच स्वयंपाकाला लागले. बरं, स्वयंपाकामध्ये नवरीला काय काय खायला बनवणार होतं त्याआधी मी सांगते, की आपण आता छान अशी पनीरची रेसिपी बघणार आहोत. ती रेसिपी पाहण्यासाठी मी अगदी 10 ते 12 काजू तेलामध्ये परतून घेतलेत. पूर्ण लालसर परतलेत. त्याच्यानंतर कांदा, टमाटर, लसूण आणि थोडासा कढीपत्ता हे पण लगेच परतून घेतलं. कारण कच्च्या मसाल्याची भाजी नको वाटते म्हणून थोडंसं भाजून घेत असते. मग हे घरच्या घरी मस्तपैकी पनीरची भाजी बनवायला सुरुवात केली. ताईंनो, आज रविवार होता. अगदीच केंद्रात जाण्याची ओढ होती, मात्र आज काही शक्य झालंच नाही. आज भरपूर सकाळी सकाळी कामं लागलेले असतात. रविवारी थोडंफार घरातलं जास्त कमी काम करत असते. म्हणजे नवीन ज्या डाळी आहेत त्याला थोडासा फुपाटा, किडे झाले असतील त्या वाळू घालायच्या. मुलं घरी असतात, मग आबळ वगैरे आलं तर ते काढतात. मग त्यानंतर इथं पनीर बनवण्यासाठी मी छान असं थोडंसं पोह्याच्या चमचाभर तूप घेतले. कारण तुपाची स्मेल कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत. ह्या तुपामध्ये अगदी 2 मिनटं परतन असं पनीर परतून घ्यायचं. त्यासाठी थोडीशा हळदीचा वापर केला आहे आणि मिठाचा सुद्धा वापर केला. तुम्ही शक्य असेल तर मीठ नका टाकू, कारण मीठ आणि हळदीने पाणी सुटतं. आणि इथं छान असं पनीर आपलं मस्त परतायला टाकलंय. आता मी काय करणार आहे ताईंनो, सगळं मिश्रण काढून घेणार आहे. कोणतं, काजू घेतलेत, टमाटर, कांदा, लसूण, कढीपत्ता हे सगळं आपल्याला जितकं बारीक होईल तितकं बारीक आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. बरं, हे मिश्रण होतंय तोपर्यंत आपल्या इकडं पनीरसुद्धा परतून होतंय. तर ताईंनो, आज छान व्हिडिओ वाटला का मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. इथं तर व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये एक काम अर्धा तासाचं जवळपास 1 तास जातं. व्हिडिओ असतो एक तर 10 मिनिटाचा, त्यासाठी काम केलेलं असतं 30 मिनिटाचं. तरीसुद्धा काही लोकं पाहतात मात्र लाईक करत नाहीत. प्लीज प्रत्येकाला लाईक करत जा. यूट्यूबर होणं सोपं नाही, खूप कष्ट आहेत. तर ताईंनो, इथं मस्तपैकी मी काय केलं आहे, थोडीशी मोहरी टाकून घेतली. आता मोहरी टाकली तर त्यामध्ये सगळी आपली मिश्रण ग्रेव्ही टाकून घ्यायची. ही ग्रेव्ही व्यवस्थित परतली, त्याला तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. मसाला कोणता, तर 10 वाला पॅकेट भेटते पनीर मसाला, ते पूर्ण टाकायचं आणि अगदी 2 चमचे तिखट टाकायचं. याच्यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा टाकला आहे मी. प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता तेलात लगेच टाकत नाही, कारण किचनच्या स्टाईल असतात ना, ते कढीपत्ता टाकला की तेल सगळं त्या स्टाईलवर उडतं आणि मग ते चिकट होतात. त्याच्यापेक्षा कढीपत्ता करपत नाही आणि चवीला छान लागतं. बरं, इथं सगळं मी व्यवस्थित ग्रेव्ही टाकून घेतली आणि त्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटलं की समजून जायचं की ग्रेव्ही आपली छान परतली म्हणून. बरं ताईंनो, आत्ता मामा ते घरी आलेत. आत्ता 10 मिनिटं झालेत आणि आमचं आता अचानक नियोजन सगळं चेंज झालं. आधी आम्हाला पार्लरवालीकडे जायचं होतं आणि नंतर जेवणं करायचे होते.
तर म्हणलं चला मग आता बाकीचे जे काही कामं होते ते आधी थोडेफार आवरून घेतले. चहा पाणी झालं. थोडंसं त्यांना सगळ्यांना स्ट्रॉबेरी ज्यूस बनवून दिलं, कारण खूप ऊन होतं, चहा नाही बनवला. तर तुम्ही आजची पनीरची रेसिपी नक्की एकदा करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तशी तर खायला छान झाली होती आणि खाल्ल्याच्या नंतरच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ येत असतो. हा पनीर मसाला थोडासा मेहंदी कलरमध्ये दिसतो. दिसायला आणि त्याला तरी यायला येत नाही, मात्र चवीला खूप छान लागते ही पनीर मसाल्याची भाजी. आणि दुसरी गोष्ट ताईंनो, मामाच्या मुलीचं लग्न आहे ना, ते 6 मेला आहे. तर इथं पहा, मी काय केलं, सकाळची फ्रेश साय होती दुधाची, ती सायसुद्धा ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलेली आहे. 2 चमचे तिखट आणि पूर्ण पनीर मसाल्याची 10 वाली पुडी, एवढंच मिश्रण मी टाकलेलं आहे. तरीसुद्धा भाजीला छान चव आली होती. आता हे सगळं व्यवस्थित परतलं की याच्यामध्ये आपण जे परतून घेतलेलं पनीर आहे ते याच्यात टाकून द्यायचे. तर ताईंनो, काळजी फक्त एकच घ्यायची आहे, ह्याला तेल सुटूपर्यंत आणि जास्त पाणी वापरायचं नाही या भाजीला. जितका मसाला होईल अगदी 2 इंच वाटेत पाणी बसेल एवढंच टाकायचं आहे आणि मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. अगदी पनीर त्याच्यामध्ये टाकलं की ऑटोमॅटिक त्याला तेल सुटणार आहे आणि हळदीने काय होतं, छान अशी तरी येते. तर इथं आपली पनीरची भाजी बनवून तयार झाली. त्याच्यानंतर मी काय केलं होतं, छोटे छोटे 2 केक आणले होते तिच्यासाठी. म्हणलं एखादा आपण गुलाबजामुन तर नाही खाऊ घालू शकत, म्हणून केक आणला होता. तर भाजी शिजली तोपर्यंत मी कणिक भिजवून फ्रीजमध्ये ठेवून दिली, कारण आल्याच्या नंतर गरम पोळ्या करायच्यात फक्त आणि लगेच जेवायला वाढायचं. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, मी केले होते नुकतीचे बुंदीचे लाडू आणि शेव. मग आता तेच काही वाढणार आहे. तर चला आम्ही निघालोय पार्लरमध्ये. अगदी आता 12:30 वाजले होते आणि उन्हातच निघालो. तर खूप उशीर झाला होता. स्वामी समर्थ ताईंनो, मी नीताताईकडे आले होते. मामाच्या मुलीचं लग्न आहे, ते इथंच आहे, त्यामुळे नीताताईंनी ऑर्डर घेतलेली आहे. ती फ्रेशरला आलो होतो. आता इथून पुढचं ती बोलणार. माझ्याकडे फेशियलला आली होती, ऑर्डर दिलेली, तर आज फेशियल वगैरे करून घेतलं. आता इथून पुढे ब्राईडची प्रोसेस चालू राहील, मेकअपची वगैरे. हे सगळे 3 लुक दिलेले आहेत. मस्तपैकी लुक कसे होतील हे तुम्हाला सांगणच प्रियांका, की कसे झाले, काय झाले लुक. नक्की सांगा आणि परत तिला ऑर्डर द्या. चला भेटूया लवकरच. आमचं बोलायचंच राहून गेलं मेन. आता ही तुम्हाला तिचं लोकेशन सांगत आहे, गेवराई मधलं अहिल्यानगर नाथ कॉलनी, सह्याद्री मेकअप स्टुडिओ, नीता काशीत. इथं आवश्यक भेट द्या. आणि मी हेअरकट पण खूप छान करते, मेकअप ते सगळंच. आणि क्लास जरी करायचे असेल तरी सांगा, नक्की या, नक्की या. तर ही पहा नवरी, आणि नवरीचं छान असं स्वागत केलं मी आल्या आल्या. तर आता ही मेवणी आहे माझी मधल्या मामाची मुलगी. मला 3 मामा आहेत. मोठ्या मामाच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेत आणि लहाने 2 मामा आहेत, त्यांच्या मुलींचे राहिलेत. तर ही मोठी आहे, हिचं लग्न आहे 6 मेला. तर मग हिला छान असं केळवण मी आपल्या घरी बनवलं होतं जेवण, आणि तिला बोलवलं होतं. मग ती आता आली आहे, तर मग माझं काम आहे तिचं छान असं जंगी स्वागत करायचं. एवढं तर काही जंगी नाही केलं, पण साधे सिंपल छान केलं. तर इथं वरण भात, गुलाबजामुन, शेव आणि लाडू, पनीरची भाजी, हे आरतीचं केळवण, असं साधं सिंपल जेवण बनवलं. आणि अगदी तिला छान असा माझ्या हातानं केक खाऊ घातला. तिला हसायला पण येत होतं, कारण आम्हाला वाटलं दीदी फोटो काढती, दीदीने केलं तर शूट चालू. बरं, त्याच्यानंतर इथं सुंदर साडी, एक गुलाबाचं फूल आणि वटीचं सामान असं देऊन तिला मस्तपैकी तिचा सत्कार केला. कारण काय झालं ना ताईंनो, आता ड्रेस आणायचा होता, पण अचानक तिने मला सांगितलं, इथून पुढं तर समजा साडीचीच गरज आहे, ड्रेस काय घातलं तर घालतात मुली. बरं, बायकांनी कमरेला पदर खवल्याशिवाय घरातलं सगळं व्यवस्थित कामं होत नाहीत, आहे का नाही ताईंनो. तसंच ती गेली आणि पाहुणे वाटं लावले की अगदी कमरेला पदर खोसला आणि कामाला सुरुवात केली. कारण जेवढं सकाळी व्यवस्थित करून ठेवलं होतं, त्याच्यानंतर तितकंच व्यस्त असतं पसारा झाला होता. एक असेल घरात एखादी वस्तू, तर ती वेळेला नाही भेटली की अगदी 2 वस्तू बाहेर निघतात. तसंच काही माझ्यासोबत झालं होतं. काही गोष्टी सापडल्या, काही वेळेला सापडल्याच नाही. बरं, ते सगळं होत नाही की संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली.
इथं संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी काय बनवणार होते, तर मामाने आणले होते शेतातले मकाचे कणस आणि तेच आता उकडायला टाकणार होते. सगळ्यांना कोवळे कणस खूप आवडतात उकडलेले. मग इथं 2 ग्लास पाणी घेतलं, अगदी चिमूटभर मीठ टाकलं आणि 4च मोजून मकाचे कणस उकडायला टाकले. कारण आम्ही 4घच होतो आणि जास्त टाकून फेकून देण्यापेक्षा मापातच केलेलं कधीही चांगलं. त्यानंतर हे सगळे कणसं उकडत आहेत तोपर्यंत संध्याकाळच्या भाजीचं नियोजन चाललं होतं. तेवढ्यात आहोंचा फोन आला की आम्हाला भाजी पोळी खायचीच नाही, आम्हाला खिचडी खायची आज. म्हणलं देवानं घरानं ऐकलं. लगेच मग कुकर लावून दिलं आणि खिचडीचं सगळं मिश्रण काढून घेतलं. म्हणजे खिचडी करायची म्हणलं की अगदी सगळ्या भाज्या सगळं जिथली तिथं पाहिजे, तेव्हा मला कुठंतरी खिचडी करावं वाटते. त्याआधी काय केलं, लाडू करून आणले होते. वरती 2-3 मुलं आहेत छोटे छोटे, दीदीला म्हणलं घेऊन जा, त्यांना दे. मग इथं बटाटं, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि छान अशी शेवग्याची शेंग, कढीपत्ता, टमाटर खिचडीची तयारी केली. इथं आहोंचा आणि स्वराजला छान ताटं बनवून घेतले. असा गेला आजचा दिवस. तुम्हाला आजचा दिवस व आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की ताईंनो कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.